TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। घाटंजीतील अमृत 2 पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराचा भंडाफोड। घाटंजी शहरात केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 ही नवीन पाणीपुरवठा योजना माजी उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झाली। मात्र योजना मंजुरीनंतर नगरपालिकेत प्रशासक राज आल्याने गेले 3.5 वर्ष जनतेच्या सहभागाशिवाय बेकायदेशीर पद्धतीने ही योजना राबवण्यात आली। सदर निविदा प्रक्रिया तत्कालीन मुख्याधिकारी अमोल मालकर यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली। आरोप असा आहे की तत्कालीन आमदार संदीप धुर्वे यांच्या दबावाखाली गुजरातमधील मे मंगुकिया ब्रदर्स प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम मिळवून देण्यात आले। ही संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा ठपका असून पाणी पुरवठा अभियंता राजू घोडके, मुख्याधिकारी अमोल मारकर आणि संबंधित कंत्राटदार यांच्यावर संगनमताचा आरोप आहे। कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकात प्रचंड असंतोष आहे। निकृष्ट दर्जाच्या पाईप्सचा वापर, वारूऐवजी दगडांची चुरी, सिमेंट रस्त्यांमध्ये मलमा टाकून थातुरमातुर दुरुस्ती, तसेच शहरातील डांबरी आणि सिमेंट रस्त्यांचे खोदकाम करून योग्य दुरुस्ती न केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले। शिवाजी चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत व गल्ल्या बोल्यात मुख्य मार्गांवर याचे भयावह परिणाम दिसून येत आहेत। या प्रकरणात विशेष बाब म्हणजे ज्यावेळी ही योजना मंजूर झाली त्यावेळचे पाणी पुरवठा अभियंता राजू घोडके हेच आता मुख्याधिकारी म्हणून काम पाहत आहेत। यामुळे गैरव्यवहार झाकण्याचा स्पष्ट संशय उपस्थित होतो। माजी उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी याबाबत शासन स्तरावर वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर येत आहे। सदर भ्रष्टाचाराची सविस्तर चौकशी होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी जनतेतून जोरदार मागणी होत आहे। प्रशासन गप्प का हा प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारत आहे। आमचे न्यूज चॅनल आवडत असेल तर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा। ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा घाटंजीचे एकमेव न्यूज चॅनल TCN न्यूज।